तर त्यांच्या जाण्यानं केवळ त्यांच्या कुटुंबाचं किंवा त्यांच्या पक्षाचं नुकसान झालं असं नाहीये, तर उभ्या महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या बोलण्यातला स्पष्ट वक्तेपणा, वेळेचं भान ठेवणारा आणि कठोर परिश्रम घेऊन निर्णय करणारा व्यक्ती आज आमच्यातून गेलेला आहे. माझ्या 35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक वेळेस ते मंत्री असताना त्यांच्याकडे काम करून घेण्यासाठी मतदारसंघातले जाण्याचा प्रसंग आला. त्यावेळेस त्यांनी कुठल्याही पक्षाचा भेदभाव न बाळगता प्रत्येक वेळेस काम करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आज खरं तर महाराष्ट्राला दादाची गरज होती, तर त्यांच्या जाण्यानं केवळ त्यांच्या कुटुंबाचं किंवा त्यांच्या पक्षाचं नुकसान झालं असं नाहीये, तर उभ्या महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या बोलण्यातला स्पष्ट वक्तेपणा, वेळेचं भान ठेवणारा आणि कठोर परिश्रम घेऊन निर्णय करणारा व्यक्ती आज आमच्यातून गेलेला आहे. माझ्या 35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक वेळेस ते मंत्री असताना त्यांच्याकडे काम करून घेण्यासाठी मतदारसंघातले जाण्याचा प्रसंग आला. त्यावेळेस त्यांनी कुठल्याही पक्षाचा भेदभाव न बाळगता प्रत्येक वेळेस काम करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आज खरं तर महाराष्ट्राला दादाची गरज होती,